ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ 10ನೇ ತರಗತಿ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿನ 5ನೇ ಗದ್ಯ ಪಾಠ ಮೇರಾ ಬಚ್ಪನ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನ ಕ್ವಶನ್ ಆನ್ಸರ್ಸ್ಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ಆಲ್ರೆಡಿ ನಾವು ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಇದೇ ಥರನಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನಿಮಗೆ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇಂಗ್ಲೀಷ್, ಹಿಂದಿ, ಸೈನ್ಸ್ ಮತ್ತು ಎಸ್ ಈ 5 ವಿಷಯಗಳ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ಎಲ್ಲವುಗಳು ಕೂಡ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಸೊ ದಯಮಾಡಿ ನೋಡಿ, ವಿಡಿಯೋಗೊಂದು ಲೈಕ್, ನಿಮ್ಮ ಗೆಳೆಯರಿಗೊಂದು ಶೇರ್. ನೀವು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ವಾಚ್ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸ್ತೀನಿ. ಅಭ್ಯಾಸ. मुख्य प्रश्न एक वाक्य में उत्तर लिखिए. पहला प्रश्न था, अब्दुल कलाम जी का जन्म कहाँ हुआ? उत्तर है, अब्दुल कलाम जी का जन्म मद्रास राज्य अब तमिलनाडु के रामेश्वरम में हुआ. प्रश्न 2, अब्दुल कलाम जी बचपन में किस घर में रहते थे? उत्तर है, अब्दुल कलाम जी बचपन में पुश्तैनी घर में रहते थे. आगे चलेंगे. तीसरा प्रश्न था, अब्दुल कलाम जी को बचपन में दुर्लभ वस्तु क्या थी? उत्तर है, अब्दुल कलाम जी के बचपन में दुर्लभ वस्तु पुस्तकें थी. प्रश्न 4, जैनुलाब्दीन ने कौन सा काम शुरू किया? उत्तर है, जैनुलाब्दीन ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया. प्रश्न 5, अब्दुल कलाम जी के चचेरे भाई कौन थे? उत्तर है, अब्दुल कलाम जी के चचेरे भाई शमसुद्दीन थे. आगे है मुख्य प्रश्न 2 में 2-3 वाक्यों में उत्तर लिखना था. उसमें पहला प्रश्न है, अब्दुल कलाम का बचपन बहुत ही निश्चिंतता और सादगी में बीतने के कारण लिखिए. उत्तर है, अब्दुल कलाम जी के पिता जैनुलाब्दीन आडंबरहीन व्यक्ति थे. सभी अनावश्यक एवं आराम वाली चीज़ों से दूर रहते थे. आवश्यक चीज़ें समुचित मात्रा में उपलब्धता थी. भौतिक एवं भावनात्मक दोनों ही दृष्टि में इनका जीवन बहुत ही निश्चिंतता और सादगी में बीता अंत बरद्रे साकु. प्रश्न 2 इतो, आशी अम्मा जी अब्दुल कलाम को खाने में क्या क्या देती थी? उत्तर है, आशी अम्मा जी कलाम को खाने के लिए चावल एवं सुगंधित स्वादिष्ट सांभर, घर का बना अचार और नारियल की ताज़ी चटनी देती थी. प्रश्न 3, जैनुलाब्दीन नमाज के बारे में क्या कहते थे? उत्तर है, जैनुलाब्दीन नमाज के बारे में कहते थे कि जब तुम नमाज पढ़ते हो तो तुम अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो, जिसमें दौलत, आयु, जाति या धर्म पंथ का कोई भेदभाव नहीं होता अंत बरद्रे साಕು. ಇನ್ನು ಪ್ರಶ್ನೆ 4 ಇತ್ತು, जैनुलाब्दीन ने कौन सा काम शुरू किया ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. उत्तर है, जैनुलाब्दीन लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया. ये नौकाएं तीर्थयात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी तक ले जाने के काम में आती थी ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು 4-5 वाक्यों में उत्तर लिखिए ಅಂತ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. शमसुद्दीन अखबारों के वितरण का कार्य कैसे करते थे ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो आंसर इज, शमसुद्दीन कलाम जी के चचेरे भाई थे. वे रामेश्वरम में अखबारों के एकमात्र वितरक थे. अखबार रामेश्वरम स्टेशन पर पांबन से सुबह की ट्रेन पर आती थी. इन अखबार एजेंसी को अकेले शमसुद्दीन ही चलाते थे. रामेश्वरम में अखबारों की जुमला 1000 प्रतियां बिकती थी ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು 4th ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ಇನ್ ಮುಹಾವರ पर ध्यान दीजिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಇವೆರಡು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇತ್ತು. ಸೊ ಪೌ ಫಟ್ನಾ ಅಂದರೆ ಪ್ರಭಾತ್ ಹೋನಾ, ಕಾಮ್ ಆನಾ ಅಂದರೆ ಕಾಮ್ ಮೇ ಆನಾ ಅಥವಾ ಇಸ್ತೆಮಾಲ್ ಹೋನಾ ಅಂತ ಬರಿಬೇಕು. ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ 5, ಅನ್ಯವಚನ ರೂಪ ಲಿಖಿಯೇ. ಸೊ ಏಕವಚನ ಇದ್ದರೆ ಬಹುವಚನ, ಬಹುವಚನ ಇದ್ದರೆ ಏಕವಚನ ಬರಿಬೇಕು. ಬಚ್ಚಾ ಬಚ್ಚೆ, ಗಲಿ ಗಲಿಯಾ, ಕೇಲಾ ಕೇಲೆ, ನೌಕಾ ನೌಕಾಯೆ, ಪ್ರತಿಯಾ ಪ್ರತಿ, ಪುಸ್ತಕೆ ಪುಸ್ತಕ ಅಂತ ಇತ್ತು. ಇನ್ನು 6th ವಿಲೋಮ ಶಬ್ದ ಲಿಖೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಬಹುತ್ರದ್ದು ವಿಲೋಮ ಶಬ್ದ ಕಮ್, ಶಾಮ್ದು ಸುಬಹ, ಸಫಲದು ಅಸಫಲ ಅಥವಾ ವಿಫಲ, ಅಚ್ಚಾ ಬುರಾ, ಬಡಾ ಛೋಟಾ, ಅಪ್ನಾದ ಏನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಪರಾಯ ಇಸ್ ದ ರೈಟ್ ಆನ್ಸರ್. ಇನ್ನು ಜೋಡ್ಕರ್ ಲಿಖಾ ಗಯಾ ಹೇ, ಆಲ್ರೆಡಿ ಉತ್ತರಗಳನ್ನೇ ನಾವು ಬರೆದಿದ್ದೀವಿ. ಮೇರೆ ಪಿತಾ जैनुलाब्दीन, मद्रास राज तमिलनाडु, शमसुद्दीन चचेरे भाई, अहमद जलालुद्दीन अंतरंग मित्र, पक्का दोस्त ಏನಾಗಬೇಕು ರಾಮಾನಂದ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. बिट्टा स्थळಗಳನ್ನು ತುಂಬಿದ್ದೀವಿ. आशी अम्मा उनकी आदर्श डैश थी. आंसर है जीवन संगिनी. रामेश्वरम प्रसिद्ध डैश है. उत्तर है तीर्थस्थल. पूजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री मेरे पिताजी के डैश थे. आंसर इज अभिन्न मित्र ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. 4th ಇತ್ತು, अखबार एजेंसी को अकेले डैश ही चलाते थे. सो द आंसर इज शमसुद्दीन.
ಫಿಫ್ತ್ ಒನ್, ಅಹಮದ್ ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಕಿ ಡ್ಯಾಶ್ ಕೆ ಸಾಥ್ ಶಾದಿ ಹೋ ಗೈ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಜೊಹರಾ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಅನುರೂಪತಾ ಇತ್ತು, ಗಾಂಧೀಜಿ ರಾಷ್ಟ್ರಪಿತ, ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಡ್ಯಾಶ್ ಇದೆ, ಸೊ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ. ಜಲಾಲುದ್ದೀನ್ ಜೀಜಾ ಆದರೆ ಶಂಸುದ್ದೀನ್ ಯಾರು, ಚಚೇರೆ ಭಾಯಿ. ಟ್ರೇನ್ ಭೂಯಾತ್ರಾ ಆದರೆ ನೌಕಾ ಅನ್ನೋದು ಜಲಯಾತ್ರಾ. ಇನ್ನು ಹಿಂದೂ ಮಂದಿರ ಆದರೆ ಇಸ್ಲಾಂ ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ಸೊ ಇಸ್ಲಾಂ ಅನ್ನೋದು ಮಸ್ಜಿದ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಉತ್ತರ. ಇನ್ನು सही शब्द से खालिस्तान भरना ಇದೆ. अब्दुल कलाम का जन्म डैश में हुआ, सो ऑप्शन ई रामेश्वरम इज़ द राइट आंसर. रामेश्वरम में प्रतिष्ठित डैश मंदिर है, आंसर इज शिव. नेक्स्ट, जैनुलाब्दीन की दिनचर्या डैश के पहले शुरू होती थी, पाँव फटने. अहमद जलालुद्दीन अब्दुल कलाम को डैश कहकर पुकारा करते थे, सो आज़ाद ಅನ್ನೋದು ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. ಇನ್ನು ಪರ್ಯಾಯವಾಚ್ಯ ಶಬ್ದ ಕೇಳಿದ್ದಾರೆ, ಸೊ ಸಮಾನಾರ್ಥಕವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪದಗಳನ್ನು ಬರಿಬೇಕು. घरद ಏನಾಗ್ತದ, ಸದನ, ಭವನ, ಧಾಮ, ನಿಕೇತನ, ನಿವಾಸ, ಗೃಹ. ಬುನಿಯಾದದ್ದು ಜಡ್, ಮೂಲ, ನೀವ್, ಆಧಾರ, ಸ್ಥಾಪನಾ. ಶಾಮ್ದು ಸಾಯಂಕಾಲ, ಗೋಧೂಲಿ, ಸಾಂಜ್, ಸಂಧ್ಯಾ. ಶರೀರ, ದೇಹ, ತನು, ಕಾಯ, ಕಲೇವರ್, ಅಂಗ, ಗಾತ, ತನ. ಇನ್ನು ದೋಸ್ತದ್ದು ಭೀತ, ಮಿತ್ರ, ಸಖ, ಸಹಚರ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ಬೋದಪ್ಪ ಅಂದರೆ ಬರಿಬೋದು. ಇನ್ನು ಭಾಷಾಜ್ಞಾನದಲ್ಲಿ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಕೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಶಬ್ದಗಳಿದ್ದಾವೆ. ಸೊ ಆನ ಲಾಸ್ಟಿಗೆ ಬತ್ತಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಆಗ್ತದೆ. ವಾನ ಲಾಸ್ಟಿಗೆ ಬತ್ತಂದ್ರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ದ್ವಿತೀಯ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ ಆಗ್ತದೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಪಢನ, ಪಢಾನ ಅಂತ ಇದೆ, ಎಲ್ಲ ಪ್ರಥಮ ಪ್ರೇರಣಾರ್ಥಕ್ಕಿದ್ದಾವೆ. ಅದೇ ಥರ ದೇಖ್ನಾ, ದಿಖಾನ, ಕರ್ನ, ಕರಾನ, भेजना, भिजाना, बैठना, बिठाना, धोना, धुलाना, सुनना, सुनाना, जगना, जगाना, चलना, चलाना, रोना, रुलाना, ದೇನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ದಿಲಾನ. ಇಷ್ಟಿತ್ತು ಈ ವಿಡಿಯೋ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ. ಬಾಯ್.